मुळा म्हटलं की काही लोक लगेच नाक मुरडतात. पण मंडळी, मुळ्यापासून जेव्हा अशी चटपटीत मस्त थोडी तिखट वडी अगदी तुमच्या जेवणाची चव वाढते. पोळी, भाकरी, दही कशासोबतही ही खूप भारी लागते. तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची वडी. नमस्कार, टेस्टी टेल्स त्रुशालीमध्ये आपले स्वागत आहे. चला साहित्य पाहूयात. 10-12 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, 1 चमचा भाजलेले तीळ, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ. सर्वात प्रथम आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करूयात. वाटण करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे एकत्र वाटण करून घेणार आहोत. वाटण आपलं तयार आहे. मी इथे साधारण या इतका हा मुळा दिसतो याची या आकाराच्या 2 मुळ्यांचा इथे मी किस तयार करून घेतलेला आहे. आता मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे हे अतिरिक्त पाणी जे आहे ते असं आपण दाबून काढून घ्यायचं आहे. इतक्या मिश्रणासाठी आता हे सगळं हिरव्या मिरचीचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत. तीळ, ओवा, हळद आणि चवीप्रमाणे मीठ. इतक्या मिश्रणासाठी आपल्याला इथे साधारणतः 1.5 वाटी डाळीचं पीठ लागतं. आधी मी 1 वाटी डाळीचं पीठ इथे घातले. हे सगळं थोडं थोडं दाबून असं एकत्र मिश्रण हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे याला अजिबात यामध्ये कुठलंही पाणी वापरायचं नाही आपण. आता इतकं हे पीठ आपण वापरलं तरीसुद्धा हे जे मिश्रण आहे ते थोडं सैलच आहे. तुम्ही एक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कोथिंबिरीच्या वडीमध्ये पाहिलं असेल की ते कोथिंबिरीचे कसे आपण रोल केले होते, तसे मुळ्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे याचे रोल तयार होत नाहीत. यामध्ये काय होतं की मग आपल्याला खूप बेसन वापरावं लागतं. मग यामध्ये सारखी आपल्याला पिठाची चव अधिक लागते. म्हणून अशा प्रकारे हे सैलसर मिश्रणच आपण एखाद्या ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि एखाद्या पसरट भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं एक छोटं भांडं ठेवून याच्यावर ते ताट ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे. वरनं थोडंसं तीळ घालायचं आहे गार्निशिंगसाठी. आणि हे ताटात आपण जे पाणी उकळलं आहे त्याच्यावर ठेवून देऊयात. त्याच्यावर एखादं झाकण ठेवूयात, म्हणजे एक 10 ते 15 मिनटामध्ये हे व्यवस्थित उकडून होतील. थोडंसं चेक करून घ्यायचं आहे. जर आपल्या बोटाला पीठ लागलं नाही तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित उकडलेलं आहे असं समजावं. आपण नेहमीच मुळ्याची भाजी किंवा कोशिंबीर करतो, पराठे करतो मुळ्याचे, पण अशा प्रकारच्या वड्यासुद्धा तुम्ही करून पहा, खूप छान लागतात. थोडंसं गार झालं की आपल्याला हवेत त्या प्रकारच्या आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. आता या वड्या जर तुम्हाला लगेच तळायच्या नसतील तर त्याच्या वड्या पाडून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ते भरून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि जेव्हा आपल्याला त्या खाण्यासाठी घ्यायच्या तेव्हा अगदी आयत्या वेळेस 10-15 मिनटं आधी काढून त्या तळल्या तरीही चालतात. आता ताटाला आपण तेल लावल्यामुळे वडी कुठेही आपली ताटाला चिकटलेली नाही आहेत. या वड्या आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकतो. या वड्या मी आत्ता इथे डीप फ्राय करून घेणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. छान अशा सोनेरी रंगावर व्यवस्थित या वड्या तळून घ्यायच्या आहेत. चवीला खूप छान लागतात या वड्या. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि 2 ते 4 दिवस अगदी आरामात तळून ठेवलेल्या वड्यासुद्धा व्यवस्थित राहतात. छान आता या तळून झालेल्या आहेत. मस्त बाहेरून कुरकुरीत आतून मऊ तीळ लावलेली आपली मुळ्याची वडी तयार आहे.